नाही आहे, बरोबर आहे. आली आली, बरोबर आहे. या तिन्ही स्क्रीन दिसतात का? ती नाही का एसीपी ची मेन स्क्रीन दिसते. ओके. एसीपी इझी ऍक्सेस. आता हो, बरोबर आहे. काय दिसतंय? एसीपी इझी ऍक्सेस. मटेरियल लिस्ट दिसते का? नाही, मटेरियल लिस्ट नाही दिसत. एमएमसी म्हटलं तुम्ही. हा, आता आलं. ठीक आहे, म्हणजे एकच स्क्रीन दिसते, बाकीचे नाही दिसत. ओके. ओके. तो मटेरियल मास्टर डाटा, ठीक आहे. आता नाही दिसत. ओके, आता दिसत. आता दिसते. ओके. सो मटेरियल मास्टर डाटामध्ये आपण शिपिंग पॉइंट डिटर्मिनेशन मध्ये आलोय. शिपिंग पॉइंट डिटर्मिनेशन. आता याच्यामध्ये काय करतोय, तर आपण जे हे मटेरियल क्रिएट केलंय, ठीक आहे ना, त्याच्या अंडर शिपिंग पॉइंट डिटर्मिनेशन करतोय आपण. ठीक आहे. शिपिंग पॉइंट दिसायला पाहिजे किंवा असाइन करायचंय. सो ट्रान्झॅक्शन कोड आहे OVL2. ठीक आहे. यूज करा ट्रान्झॅक्शन कोड OVL2. ओके. सो बघा इथे शिपिंग कंडिशन, लोडिंग ग्रुप, प्लांट, शिपिंग पॉइंट अँड मॅन्युअल शिपिंग पॉइंट तुमचा जो काही असेल तो. ठीक आहे. शिपिंग कंडिशन, लोडिंग ग्रुप आपण घेऊ शकतो. लोडिंग ग्रुप आपण 0001 घेतलेला. ठीक आहे. सो आपण काय करतोय, न्यू एंट्री करतो इथं. शिपिंग कंडिशन्स तुमची डे, नाईट, काय आहे तुमचं पिकअप, स्टँडर्ड, हे सगळं तुम्ही काय करू शकता, कंडिशन घेऊ शकता. आपण सपोज स्टँडर्ड घेतली, आता शिपिंग कंडिशन स्टँडर्ड घेतली. लोडिंग ग्रुप ऑन पॅलेट आहे तुमचं, काय आहे, क्रेन आहे, मॅन्युअल आहे. ठीक आहे ना. सपोज आपण आता क्रेन घेतलं इथं. ठीक आहे. लोडिंग ग्रुप आपण क्रेन घेतला. कोणत्या प्लांटला? आपला प्लांट. ठीक आहे. नाही, शिपिंग पॉइंट, आपला शिपिंग पॉइंट कोणता आहे? हाच आहे ना शिपिंग पॉइंट आपला? हो. आपण चेक करू. हा, K011च आहे. ठीक आहे. देन मॅन्युअल शिपिंग पॉइंट. मॅन्युअल शिपिंग पॉइंट अगेन तुम्हाला जर फिल करायचं असेल तरी करू शकता. ठीक आहे. सेमच राहील तुमचं. सेम मॅन्युअल शिपिंग पॉइंट अजून कोणते डिफरंट आहेत का तुमचे, ते तुम्ही असे हे करत जाऊ शकता. ठीक आहे. मल्टिपल. आलं लक्षात? ठीक आहे. एवढंच आहे याच्यामध्ये. एंटर अँड सेव्ह इट. तो एंटर केला आपण. शिपिंग कंडिशन, लोडिंग ग्रुप, प्लांट अँड देन सेव्ह इट. ओके. दॅट्स इट. इथे आपण काय केलं, एंट्रीज, शिपिंग पॉइंट डिटर्मिनेशन एंट्रीज क्लिअर करून घेतल्या. ठीक आहे. नाउ नेक्स्ट स्टोरेज कंडिशन. OVL3. स्टोरेज कंडिशन काय आहे? OVL3. आता स्टोरेज कंडिशन आपण इथे मेंटेन करतो. सेम लाईक दिस. सो यूज OVL3 करायचं. एंटर. प्लांट, स्टोरिंग कंडिशन्स अँड स्टोरेज. ठीक आहे. न्यू एंट्री. पॉइंट काय आहे आपला? K011. प्लांट काय आहे आपला? K011. स्टोरेज कंडिशन्स, डिफरंट स्टोरेज कंडिशन्स असतील तुमच्या. कंडिशन 1, 2, 3, टेम्परेचर वरती ठेवायचं आहे, काय करायचंय. ठीक आहे ना. स्टोरेज कंडिशन सपोज माझी 1 आहे. स्टोरेज लोकेशन आता बघितलं, स्टोरेज लोकेशन एवढे आहेत. ठीक आहे. आपलं फिनिश मटेरियल आहे, तो स्टोरेज आपलं फिनिश प्रोडक्टला होईल. FK01. ओके. एंटर. सेव्ह इट. सेव्ह टू युअर टेक कंपनी. टेक मध्ये आपण सेव्ह करतो. ठीक आहे ना. डाटा वर सेव्ह. समजलं? हो, समजलं. नेक्स्ट सेम पॉइंट फॉलो करायचं आपल्याला. कस्टमर मटेरियल इन्फॉर्मेशन टायटल मध्येच आहे. तर आपण काय करतोय, आपला जो कस्टमर क्रिएट झालाय आणि जे मटेरियल आहे आपलं, त्या दोघांना काय करतोय, या दोघांची इन्फॉर्मेशन
मेंटेन करतोय इज कॉल्ड एज वन टाइप ऑफ मास्टर डाटा CMIR याला म्हणतो आपण VD51. ओके, सो VD51 मध्ये जायचं. कस्टमर, आपला कस्टमर आपण कोणता क्रिएट केलाय? हा तुमचा कस्टमर आहे, करेक्ट ना? कस्टमर तुम्ही क्रिएट केलाय, कस्टमर टाकून द्या. सेल्स ऑर्गनायझेशन, ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन चॅनेल, ओके, डायरेक्ट सेल करतोय आपण. सो ही इन्फॉर्मेशन फुल फिल केली आपण कस्टमरची, ठीक आहे. एंटर. कस्टमर नंबर काय होता आपला? 31. जस्ट सेकंड, आपण चेक करू. आपण इथं कस्टमर चेक करतोय काय? कस्टमर आहे 5941 तुमचा, ठीक आहे. ठीक आहे ना? 5941 हा तुमचा बिझनेस पार्टनर नंबर आहे, कस्टमर नंबर आहे 5941. सो हे पुट करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. 5941. ओके, नाव एंटर. आलो इथं आपण. इथे काय केलं आपण? कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे, इथे आता मटेरियल टाकायचे. त्या कस्टमरच्या अंडर मटेरियल. सो आपला मटेरियल नंबर काय आहे? आपण इथं कस्टमर क्रिएट केलाय. कुठे गेला? इथे आहे, हा मटेरियल नंबर आहे आपला. ओके ना? मटेरियल नंबर कॉपी केला मी, इथे फिल करतो मटेरियल नंबर. एंटर. ओके, ठीक आहे. काय म्हणते सर? कस्टमर मटेरियल डिव्हिजन मेंटेन करायचे म्हणते, विदाउट स्पेसिफाईंग अ डिव्हिजन. सो डिव्हिजन आपल्याला मेंटेन करावे लागेल. डिव्हिजन आपण दिलेली नाहीये या मटेरियलला, असं ते म्हणते. ठीक आहे, मी कॉपी केलंय मटेरियल. MM02 मध्ये गेलो, चेंज मटेरियल. डिव्हिजन आपण चेक करू, ठीक आहे ना? सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनेल, ओके. डिव्हिजनचा टॅब हाईड, ओके. ठीक आहे. डिव्हिजन हाईट का बरं केलंय ना? आणि हे डिस्प्ले मोड मध्ये आहे डिव्हिजन टॅब.
लोडिंग ग्रुप वगैरे दिलाय आपण. आपल्याला ती जी डिव्हिजनची फील्ड आहे ती हे करावी लागेल. आपल्याला आता डिव्हिजन फील्ड जर ओपन करायची असेल ऑप्शनल करावी लागेल ती फील्ड. ठीक आहे ना. SPRO मटेरियल मास्टर शिळं गरम करायला ठेव ग, गार झालंय. अगं देऊन मग ते पाणी गाडी बघत्या बघ. तिकडे आलीस का? किती अजून एक लेक्चर आहे.
हे एक एकच चेक करावं लागेल ना. तेच म्हणतात. त्यात बघ लागेल चोख. तेच कर. हा हे बसा ना करूया. थांब थांब. एक लावलं. या. एक लावलं पिल्लू. हे बघा बघ. ठीक आहे, आलं. ओके, कसं तुम्हाला ते एंटर. सॉफ्ट एरर आहे तो. ऍक्च्युली डिव्हिजन मेंटेन ती सप्रेस झाली फील्ड. ती फील्ड आपल्याला डिस्प्ले मोड मध्ये आहे, ती हे करायला पाहिजे, ऑप्शनल ठेवायला पाहिजे. ठीक आहे, ते करून घेऊ. ते सिस्टीमचा इश्यू आहे, तो बेसिस टीमचा किंवा टेक्निकल टीमचं असतं ते. ठीक आहे, आपण मागाशी काय नव्हतं दिलं ते. नाही ते करून देतील ते, किंवा चा पार्ट आहे तो मटेरियल वाला करून देईल. ठीक आहे, सो आपण एंटर केलं, इथे आले आणि याला आपण काय केलं, हे मटेरियल आणि कस्टमर या दोघांचा डाटा आपण काय केला, सेव्ह केला. समजलं? कस्टमर मटेरियल इन्फॉर्मेशन वॉज सेव्ड. नाव नेक्स्ट पॉइंट, VD51 झालं. नाव मटेरियल लिस्ट MM60. तुम्हाला मटेरियलच्या लिस्ट बघायच्या असतील तर MM60 यूज करा, मटेरियलच्या लिस्ट डिस्प्ले होते. आपल्याकडे आता एकच मटेरियल आहे. ठीक आहे, आता याच्यात डिव्हिजन यायची तुमची ऑर्डर पॉइंट सेफ्टी. खांद्यावर खांदा बिना हलवत त्या खांद्याकडे बघत. ठीक आहे, त्यांच्या ओढणी पडलं खाली. मामाच्या खांद्यावर पडशी. आई पोरगी आणि मागणं
हे आपलं काम नाहीये, तरी पण मी चेक करतोय. ठीक आहे ना. आपलं झालेलं आहे. मग मी चेक करतो. डिव्हिजन ची फील्ड नेम पाहिजे आपल्याला. मग डाटा सेव्ह झालता ना ते? हा, डाटा सेव्ह झालाय. डाटा सेव्ह झालाय. फक्त मी चेक करतोय. बॅकला जातो. 360 फील्ड्स आहेत. ओके ना. एक एक खा. एक एक खा. कांदे घे बाळा, कांदे. कांदे द्यायचे. हाय वेळ ते संपल्यावर ठीक. थोडं खा ना. दूध पिला काय? मारा टेबल आहे की तोवर. मार्क मध्ये पाहिजे आपल्याला. हे आहे बघ, मारामध्ये. अरे बापरे, आता हे सिलेक्शन ग्रुप मध्ये याच्यामध्ये हाईट वेट याच्यात खूप सारं आहे. बरं ठीक आहे, आता याला वेळ नाही आपल्याला एक्सप्लोर करायला. ठीक आहे, सो हे असं असतं सगळं SAP एकात एक आलं लक्षात. ठीक आहे. MM60 आता बघ, तुझं MM60 यूज केला ट्रान्झॅक्शन कोड. MM60 मटेरियल टाकलं, प्लांट टाकला. ठीक आहे, मटेरियल लिस्ट बघायचे, फक्त मटेरियल रिमूव्ह करा, प्लांट टाका. तुमचा प्लांट आहे आपला K011 करेक्ट ना. K011 तुमचा प्लांट टाकला, किर्लोस्कर प्लांट 1 एक्झिक्यूट करा. त्याच्या अंडर जेवढे मटेरियल्स असतील तेवढे डिस्प्ले होतील. ओके, आता आपल्याकडे एकच मटेरियल आहे. आलं लक्षात. आपण एकच क्रिएट केलंय ना, तो एकच असणार ते. समजलं. मटेरियल लिस्ट कशी बघायची? MM60 न बघायची. नाव कंडिशन मास्टर मध्ये आपण काय करतोय, या मटेरियलचं सेलिंग प्राइस मेंटेन करतोय. ठीक आहे ना. VK11 प्राइस मेंटेन करतोय, तो यूज करा ट्रान्झॅक्शन कोड VK11. VK11 कंडिशन टाईप. आता ग्रॉस प्राइस साठी इथे बघ,
PB00 तुझ्या ग्रॉस प्राइस साठी कुठे गेला आता हे KLMNOPQRST FG HIJKL JKL MNOP ओके P सो बघ PR0 प्राइस साठी यूज केले PR00 फॉर प्राइस ओके और SAP स्टँडर्ड तुझं PR00 असेल. ठीक आहे. सो PR00 कंडिशन टाइप आपण घेतला एंटर केलं ठीक आहे. कस्टमर मटेरियल विथ रिलीज स्टेटस ओके और सेल्स ऑर्गनायझेशन डिस्ट्रीब्युशन चॅनल कस्टमर मटेरियल काही घेऊ शकतो आपण. डिव्हिजन डिस्ट्रीब्युशन चॅनल कस्टमर मटेरियल मी हे घेतो ओके किंवा कस्टमर मटेरियल पण घेऊ शकतो आपण काही. मी हे घेतलं एक्झिक्यूट केलं. तो बघा सेल्स ऑर्गनायझेशन आलं आपण जे घेतलेलं डिस्ट्रीब्युशन चॅनल कस्टमर मटेरियल. सो सेल्स ऑर्गनायझेशन ही तुझी सेल्स ऑर्गनायझेशन आहे ओके. सेल्स ऑर्गनायझेशन आहे हा तुझा प्रोसिजर स्टेटस डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे आपला KD ठीक आहे ना. कस्टमर आपला कस्टमर नंबर पण काय तर होतं ना कस्टमर होता आपला 5941 ओके. मटेरियल नंबर आपला मटेरियल नंबर हा आहे ओके. अमाऊंट किती अमाऊंट पाहिजे आता या मटेरियलची या कस्टमरला अमाऊंट सपोज 20 रुपीज आहे फॉर एक्झाम्पल पर 1 सॉरी युनिट आहे ना ओके पर 1 वॉट एव्हर मटेरियलचं युनिट ऑलरेडी येईल. व्हॅलिडिटी एंटर केल्यानंतर इन्फिनिट पर्यंत जाईल. एंटर केलं मी तर बघ इन्फिनिट पर्यंत जाते. इथं तुम्हाला जर मेंटेन करायची असेल बाबा मला 1-2 महिन्यासाठी हवी आहे ती व्हॅलिडिटी सो इथं आपण 2 महिन्यासाठी करू शकतो फेब्रुवारी एंड पर्यंत ठीक आहे ना. अँड नाउ सेव्ह इट दॅट्स इट. एवढंच करायचं. समजलं VK11 मध्ये कसं मेंटेन करायची प्राइस. हो डाटा वर सेव्ह क्रिएट दी कंडिशन रेकॉर्ड PR00 डन. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो VK12 मध्ये चेंज करू शकतो VK13 मध्ये डिस्प्ले करू शकतो. तर ते कसं सेम आता हे रेकॉर्ड क्रिएट झाला /n VK12 ला गेलो आपण PR00 ठीक आहे. मी सपोज कस्टमर मटेरियल घेतला माझा सेल्स ऑर्गनायझेशन डिस्ट्रीब्युशन चॅनल कस्टमर मटेरियल नंबर फुल करा. मटेरियल तुमचं हे आहे ठीक आहे. व्हॅलिड आज आहे ठीक आहे. कंडिशन मार्क फॉर डिलीशन एक्झिक्यूट करा. सो बघा इथे आता ठीक आहे एक्झिक्यूट करा. कस्टमर बरोबर आहे सेल्स ऑर्गनायझेशन मटेरियल नंबर त्याच्यात जाऊ आपण जे घेतलेलं त्याच्यातच ठीक आहे ना. सो आलंय त्याच्यातच. इथे आता आपल्याला चेंजेस करायचे. सो मला इथं सपोज 30 रुपीज घ्यायचे 30 रुपीज दिलं एंटर केलं सेव्ह केलं दॅट्स इट ओके. प्रत्येक डाटा वेगवेगळा असेल. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो रेकॉर्ड सेव्ह करू शकतो चेंज करू शकतो. समजते. नाव स्टॉक पोस्टिंग मिगो. आता स्टॉक पोस्टिंग मध्ये आपल्याला काय करायचंय स्टॉक पोस्ट करून घ्यायचा आहे आपला डाटा मेंटेन करून घ्यायचा आहे. मिगो मध्ये गेलो मी ठीक आहे. मिगो गुड्स रिसिप्ट थ्रू अदर्स मला स्टॉक वाढवायचा आहे माझ्या मटेरियलचा. इथं मी घेतलं इनिशियल स्टॉक पोस्टिंग
मुवमेंट टाईप 561 काय सांगते, रिसिप्ट पर इनिशियल एंट्री स्टॉक बॅलन्स इन टू अनरिस्ट्रिक्टेड एरिया. म्हणजे स्टॉक मध्ये आपल्याला इन्क्रीज करायचा आहे विदाउट परचेस ऑर्डर किंवा काही, डायरेक्ट डाटा आपण काय करतो, ऍड करतो. मुवमेंट टाईप काय घेतला, 561 घेतला. ओके, हे तुझं गो लाईव्ह ऍक्टिव्हिटीला चालतं. इनिशियल पोस्टिंग मटेरियल, आपलं मटेरियल पुट करा. ठीक आहे. क्वांटिटी सपोज मी 100 क्वांटिटी घेतोय. वेअर, कुठे घ्यायचे, माझ्या प्लांटला घ्यायचे. कोणत्या स्टोरेज लोकेशनला, या स्टोरेज लोकेशनला. समजलं. नाव आयटम ओके, चेक, एंटर अ कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटर आपलं तेच आहे. हो, चेक. पाईपलाईनची एंट्री का दाखवते, सॉरी इथं एंट्री चुकीची आहे. 561च घ्यायचं आपल्याला. तिथे वर गेलं वर. हा, आता कॉस्ट सेंटर नसले तरी चालतंय. तरी म्हणलं कॉस्ट सेंटर का मागते ते. ठीक आहे ना, चेक नाव. No stock posting possible for this material. हाय, याचं मटेरियल टाईप काय आहे, FER10 या MM च खूप सारं इश्यूज आहे याच्यामध्ये. असे काही इश्यूज आले तर डिरेक्टली मेसेज टाकत जा, मी त्याचं सोल्युशन देत जाईन. ठीक आहे ना. ठीक आहे. हे एवढं शिकून काही उपयोग नाही, कारण हे आहे MM च. सगळं जर SAP खूप वास्ट आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. ठीक आहे, नाव चेक. हे परत करावं लागेल. मी एकदा एंट्री अपडेट केली ना, परत ते रिपीट करावं लागतं. अदर्स 561 च्या एंट्रीज आहेत. मटेरियल फिल करा, क्वांटिटी फिल करा, ओके, प्लांट फिट करा, स्टोरेज लोकेशन फिल करा. ठीक आहे, आला डाटा. नाव चेक. एक मिनिट, या मटेरियलचा टाईप काय घेतलाय तो बघतो. काय तुमचं मटेरियल,
T1 Sobal Zero Trading Goods. ओके, क्लास ट्रेडिंग गुड्स आहे. ओके, ओके ना सगळं. प्रोडक्ट मटेरियल टाइप ग्रुप. लिस्ट एरिया क्वांटिटी अपडेट करतोय सिस्टम. No stop posting possible for material. Is this why the material belongs to material type whose stock are not managed on a quantity basis? Enter the different material or animate processing. If required, check the settings of material type for plant customizing system and the material master data. ओके, आपण तर सिस्टम मध्ये क्वांटिटी व्हॅल्यू अपडेट करून घेतली. ठीक आहे ना हे. नॉर्मल कॅटेगरी आहे. मटेरियल वेट टू ग्रॉस वेट. ठीक आहे ना सगळं. अच्छा, मटेरियल टाइप हवा आहे का याचा? हो, हवा मटेरियल टाइपला ऍक्टिव्हेट करावं लागेल आपल्याला. आपण FERT ला केलं.
याच्यामध्ये एक ऍड करा पॉइंट. ठीक आहे ना. अपडेट मटेरियल अँड व्हॅल्यू टाईप फर्स्ट, कारण आपण नवीन प्लांट आणि कंपनी क्रिएट करतोय ना, तो आपल्याला ते अपडेट करावं लागेल. ठीक आहे ना. OMS2 मध्ये जायचं. ठीक आहे, बघ OMS2 मध्ये जायचं. हवा मटेरियल टाईप पोझिशन वरती OMS2 घेतलं की आपल्याला अशी विंडो डिस्प्ले होते. अशी विंडो डिस्प्ले होईल. क्लिक ऑन पोझिशन, पुट युअर मटेरियल टाईप तुमचा पुट करा हवा. एंटर. Select this material group and double click on it. Quantity value updating. Okay. ठीक है. Wait again. Again, click on position. Click on position. Put your valuation area. Valuation area टाका तुमचा. Valuation area म्हणजे plant K011 and your material type हवा. Okay. Enter. So इथं हे activate करा and save it. झालं, आता होईल ते, आता घेईल ते. ठीक आहे ना. याला क्लोज करतो मी गो म्हणतो. अगेन लास्ट पॉइंट मिगो. पुढचं रिसिप्ट वरती आलो. मटेरियल टाका, क्वांटिटी टाका, कुठे ते टाका. ओके. नाउ आयटम ओके अँड चेक. अकाउंट डिटर्मिनेशन एंट्री GBB BSA. ओके. आता ह्या एंट्रीज, हे एरर्स आले की मला फक्त हे कर, मी तुझे एरर सॉल्व्ह करून देतो. हे परत GBB BSA ना. कोणती एंट्री सांगता येते? BSA 3100. BSA 3100. Yes, BSA 3100 this entry. Okay.
तर तुझं चार्ट ऑफ अकाउंट काय आहे ते बघावं लागेल. अच्छा, हे मेंटेनन्स नाही आहे का? एंटरप्राइज स्ट्रक्चर आपण मेंटेन केलेलं ना. हा हे कसं काय बरं डिलीट झालं? सर, माझं पण डेटा कोण म्हणजे युजर पासवर्ड घेते का कोण? काय माहित नाही रे, ते इन्स्टिट्यूटला विचार बरं. हे सगळं केलंय आपण, हे डिलीट कसं झालं? थोडं सांगितलं पाहिजे त्यांना, कारण हा काय ना. तर हे रेकॉर्डेड बघता नाही ना, ते लक्षात येत नाही लवकर. करेक्ट आहे. गोंधळ उडते. गोंधळ म्हणजे SAP सिस्टम. आता बघ मी एवढा वर्ष युज करून कसं होते. हा, मी तर फर्स्ट टाइम मला काही कळलं नाही. खूप खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे एवढे हे नाही, बट एकाच ह्याच्यात मास्टर झालेलं बरं. 17 व्याप करून काही होत नाही ते. हम्म. असं आहे ते सिस्टमचं. तर माझी काल असाइनमेंट झाली कंप्लीट सगळी. ओके. मला ते पुढचं घेतलं पाहिजे आता आज. PPSA. हा, पुढचं घे ना. तर माझं थोडं मी घेऊ. प्लांट पिक केला. स्टोरेज लोकेशन, क्वांटिटी घ्या, मटेरियल घ्या, आणि काय आयटम. ओके, चेक ना. पोस्टिंग ओनली पॉसिबल इन पीरियड. हा, नोट्स मध्ये एक एरर सॉल्व केली की एक येते. दहा आणि 12. वेट. हॅलो. हा हा, नाही, एक मिनिट. धर्मेंद्र. हा, बोला मॅडम. हो, ठीक आहे. ओके. कंपनी कोड आपला आहे K011. कशाचं पिरियड विचारते? सिस्टमचा पिरियड बरं. 10 मध्येच आहे ते. आता 11, 12. 11 मध्ये गेला, आता 12 मध्ये जायला पाहिजे. ठीक आहे ना. आता झालं ते 12 ते इंटर पिरियड. आता होईल ते. ओके, नाव चेंज. आता हे GL अकाउंट एक्झिस्ट नाही मिळते. अरे बापरे, कुठं गेलं ते अकाउंट? हे अकाउंट आहे तुझं. कॉपी केलं.
हम्म, माझा पण point काय बोलतो? आता हे करन्सी जनरल प्लॅन डाटा येऊ शकतो एरर. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला हे कंटिन्यू करू. ठीक आहे ना. एरर आला तर ओके, नाही आला ओके, हे ओके आहे, सॉफ्ट एरर आहे. पोस्ट मेजर इज नॉट प्रोडक्टिव्ह. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण हा इश्यू सॉल्व्ह करून पोस्टिंग करू. ओके. ठीक. येस, मी तुला हे रेकॉर्ड सेशन पण पाठवतो. तर अजून आहे. एक आता आपण एसडी चालू आहे ना आपलं, तसं ओके. टॅली कसं जे पुस्तक